हॉटेल आहे आणि इथे आपण आपल्या बाईक्स पार्क केल्या आहेत. हॉटेलचं नाव आहे हॉटेल देवराज रेस्टॉरंट अँड टूर्स. सो आम्ही काल रात्री अराऊंड 1च्या सुमारास आम्ही या हॉटेलमध्ये पोचलो आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं आहे. कारण या लोकेशनपासून ओंकारेश्वर जवळजवळ 1.5 तास अंतरावर आहे. त्यामुळे आणि रात्रीचं आम्हाला ड्राईव्ह करायला थोडं रिस्की वाटत होतं कारण घाटातले रस्तेच होते सगळे. म्हणून आम्ही रात्री चेक इन केलेलं आणि आता चेकआउट करतो. सो आता आम्ही एक स्पेशल कार अरेंज केली आहे हॉटेलच्या मदतीने आणि त्या कारमध्ये बसून मग आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला आता दर्शनासाठी. आणि ओंकारेश्वरचं दर्शन झालं की लगेच आपल्याला हॉटेलवर येऊन सोडतील. इथे आपलं सामान त्यांनी एका हॉटेल रूममध्ये एका रूममध्ये त्यांनी डम केलेलं आहे. तर ते सामान घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला लगेच निघायचं आहे. मग उज्जैनला आपलं महाकाल आणि बाकीचे दर्शन करूया. सो आता ब्रेकफास्ट वगैरे करून मग आता थोड्या वेळात लगेच आम्ही 1.5 तासात मंदिराजवळ पोचलो. डिसेंबरचा महिना, त्यात वातावरण अगदी थंड आणि ऑड डेला आम्ही आल्यामुळे तिथे लोकांची गर्दी पण खूपच कमी होती. त्यात नदी आणि बाजूला असलेले महादेवाचे मंदिर म्हणजेच ओंकारेश्वर खूपच सुंदर. मंदिराजवळ जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही बोटीतून जाऊ शकता किंवा पुलावरून म्हणजेच ब्रिजवरून तुम्ही पायी म्हणजे चालत जाऊ शकता. आम्ही ठरवलंय की बोटीतून जाऊया. त्यात एक वेगळीच एक्साइटमेंट, थोडंफार ॲडव्हेंचर असे काहीसे आम्हाला जाणवले. बोटीत बसताना लाईव्ह जॅकेट आम्ही बोट मालकाकडून भांडून मागवलंय. तुम्ही पण जाल तेव्हा भांडा, पण लाईव्ह जॅकेट हे नक्कीच घाला. ओंकारेश्वरला 2 पवित्र नद्यांचा संगम लाभला, तो म्हणजे नर्मदा आणि कावेरी. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून मातीची 18,000 शिवलिंगे तयार करून त्यांची पूजा करून नर्मदा नदीमध्ये विसर्जित केल्याची इतिहासात नोंद आहे. फायनली मंदिराजवळ आम्ही पोचलो. बोटीतून उतरून आम्ही मंदिराच्या दिशेने पुढे सरकू लागलो.
मंदिर तसे प्राचीन तरी पण मंदिराच्या डागडुजीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले दिसते. दर्शन अगदी पटकन झाले. किमान 20 मिनिटं तरी लागले असावेत. दर्शन अगदी व्यवस्थित झाले आणि आम्ही निघालो पुन्हा आमच्या हॉटेलवर. हॉटेलमधला स्टाफ आमच्या बाईक्स बघून विचारपूस करू लागले. त्यातून समजते प्रत्येकाच्या मनामध्ये बाईक म्हणजे एक आवडीचा विषय आणि कुठेतरी मनामध्ये दडलेले एक स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी केली जाणारी धडपड. म्हणूनच त्यांना आम्ही बाईकवर बसून फोटो काढायला सांगितले. आता वाजले किती रे? 10 ना? 9 वाजले. रीचिंग टाईम आहे ना, म्हणजे 9:30. नाही, 2 तास 25 मिनिट. 9 वाजले. बालाजी पेट्रोल पंप आहे. जरा लोंबडी दिसतात का बघूया आता. आता मग काय, आपण पोचलो 11:30-12 पर्यंत पोचलो. चेक इन केलं. मग त्याच्यानंतर मग आपलं सगळं ते संशोधन झालं याचं, सेनाचं चेकिंग वगैरे बघितलं. मग जाऊया बस मारुतीला म्हणतो. हां 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 हे बघ, काळं भैरव रात्रीचं नाही नसतं. काळं भैरव हे सकाळीच करतात. हां हां चालेल. हां 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 नाही, उद्याचं. हां, उद्याच शुक्रवार. हां त्याला बाईकचा असं पुढचा व्ह्यू आहे ना, फुल असा पायलट व्ह्यू वाटतोय. पूर्ण लाइटिंग फुल एकदम. आपले हँडलचे लाईट्स पण चमकत आहेत. नंतर ते काय प्रकार हा लेफ्ट का दाखवतोय, राईट दाखवतोय. इंदेर उज्जैन. चल 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 चल. त्याला एका बाईकवर 3-3 जण दिसतात प्रत्येक वेळेला. सो हॅलो एव्हरीवन, आज आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालं आणि संध्याकाळी आम्ही जवळजवळ 6 वाजता आम्ही आमच्या हॉटेलवर येऊन पोचलो. आणि त्यानंतर आम्ही बॅग पॅक करत होतो आणि त्याच्यानंतर म्हणजे बॅग पॅकिंग वगैरे झाल्यानंतर आम्हाला कळालं की हा जो 2nd नंबरचा आमचा जो रायडर आहे, आमचा मित्र आहे अपूर्वेश, त्याचा सेनाचं डिव्हाइस कुठेतरी हरवलं. सो आता आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तास लेट झालो. त्यामुळे आम्हाला पोचायचं होतं 10, 9:30, 10पर्यंत. काय झालं, मध्येच थांबलो आपण. हां हो, मला पण तोच दाखवतोय. काय एवढा हायवे तर हा आहे ना लेफ्टचा, मंडलेश्वर मार्ग. ओल्ड एबी मार्ग तिथेच कनेक्ट होणार आहे पुढे जाऊन. हां चल जाऊ. चल अपुरेश चल. मला एक सेकंड कॉल येतोय. हॅलो.
हां आहे बघितलं मला पुढे कनेक्ट होतो आपण. एक सेकंद एक्झिट मारतो. एकच रूट आहे हा, नाही आहे दुसरा रूट बघा. 92 किलोमीटर. अक्षय टर्न का करतोय? अक्षयला सांग ना कनेक्ट करायला. लाईट बंद करा सांगा. अक्षय कनेक्ट कर ना. काय 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 ऐकच्या गावात एवढी मोठी गाडी युटर्न मारून रिव्हर्स घ्यायची म्हणजे बाबा. चल प्रवीण. शेती आहे पूर्ण इथं. हॅलो प्रवीण. काहीतरी आम्हाला रस्त्यामध्ये थोडासा घोळ वाटतोय म्हणून आम्ही रिव्हर्स घेतली गाडी. हॅलो. हां थांब आता बघून विचारू जरा. उज्जैन जाने के लिए. उज्जैन हाँ इधर से राइट से. ए चलेगा. थैंक यू. ए तो हा इथून सांगतोय. हां कर ना. दाब ना. प्रवीण कनेक्टेड आहे. नाही होते. तू कनेक्टेड आहेस. हॅलो बोल. हॅलो आला ना. कनेक्ट करा आता तू. इथून दाखवते. हां झालास. नाही आता मला कनेक्ट होईल ना. हां चला. हां चल आलास तू. अक्षय आला. काय घोडे. रस्त्याचं रात्रीचं ना जाम चक्रवायला होता. प्रॉपर रोड नसेल म्हणजे. आता लेफ्ट का दाखवतोय मला कळत नाही. परत तिथेच दाखवतोय. झाला चल कनेक्ट झाला. चल. सो थोडा रूट आम्ही गोंधळलेलो. सो आता आम्ही चाललो आहे उज्जैनला. असा प्लॅन आहे आमचा की रात्रीची भस्म आरती अटेंड करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही 2-3 कॉन्टॅक्ट्स घेतले. तर त्यांच्याशी बोलून बघूया कशाप्रकारे एक अरेंजमेंट होते. काहीतरी पार्टी वाटते त्या. सो कशाप्रकारे भस्म आरतीसाठी आम्हाला बुकिंग वगैरे मिळतं आहे. त्याप्रमाणे बुकिंग करून मग आमचं असं ठरलं आहे की जाऊया. उद्याचा सकाळचा वेळ आराम करून मग बाकीचे जे मंदिरं आहेत जसं काळभैरवाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर कृष्णसुदामा यांचं जे आश्रम आहे त्यांनी तिथे शिक्षण केलं त्यांचं. ते आश्रम पण तिकडेच आहे उज्जैनला. त्यानंतर मंगळ ग्रहाचं एकमेव मंदिर जे आहे ते पण उज्जैनला आहे. तर असे 3-4 ठिकाणी. बाकीची राहिली आपली काय ते म्हणजे शॉपिंग. बाय अजून काय नाही. कारण इथे शॉपिंगसाठी पण खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं फूडमध्ये तुम्ही काही स्वीट्स वगैरे घेऊ शकता. अजून काय आहे कपडे वगैरे काय बघायचे असेल खूप काही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. त्याचा प्लॅन उद्या. आणि रिटर्न तसं बघायला गेलं तर आमचा संडेचा प्लॅन होता रिटर्नचा. पण 1 दिवस एक्सटेंड करून काय मतलब नाही. सो आम्ही असं ठरवलं की बेटर आहे की आपण सॅटर्डेलाच परत निघालेलं बरं. कारण बाकी कुठले लोकेशन्स नाही आहे तिथे कवर करण्यासाठी. सो आता चाललो आहे आम्ही. आणि आत्ता या हायवेला कनेक्ट होतो आहे. इथं राईट साईडला आम्हाला दाखवतो इथे उज्जैन आहे. आणि अरे बापरे कोणतरी भुंकायला लागली. आलो ना उज्जैनमध्ये आपण. ऑलमोस्ट त्याला आलो आपण बऱ्यापैकी. किती वाजले आता.
23:40 म्हणजे 11:40 वाजले. तर 12:30चा रिचिंग टाईम होता ना, बऱ्यापैकी आलो. बरं अर्धा तास लवकर आलो. जव्हार बस हायवे लागला म्हणून मस्त कवर झाला त्याला. हा ना, अजून आता 1 तास काढला असता पण लवकर. तर आधी जर आपल्याला माहिती असतं ना जरा 1 तास लवकर काढला असता. त्या ड्रायव्हरने पण नीट सांगितलं नाही. त्याला विचारलं आपण इधर से भी है क्या, आता बोला हां उधर से भी है. नंतर काय कळलं नाही का, मेघदूत पंजाबी धाबा रिसॉर्ट काय बोर्ड लावलाय बघ. याला म्हणतात मार्केटिंग. हो लाइटिंग झागा बघा, मला बघा बस. मा शारदा पॅलेस. जर लास्ट पॉईंट अरे तेच बोलतोय ऐक तर. लास्ट पॉईंट जिथे आपल्याला पोचायचं आहे ना तिथेच बघू ना हॉटेल. मंदिराजवळचं बघू ना. नाही अरे मंदिराजवळ पाहिजे. कारण माहिती आहे का, मंदिराजवळ असेल काय माहिती आहे का, आपल्याला सामानाचं टेन्शन नाही. अरे भेटणार मंदिराजवळ सिटी एरिया पूर्ण. कोण आहे, थार मधलं आहे का? व्हिडिओ काढतात काय नाही. MP04 मी पण व्हिडिओ काढला ना तुझा. गोप्रो चालू केला. सगळे हॉटेल अशी रंगबिरंगी आपले लाइटिंग मडवली आहे पूर्ण. अरे नाही पण मी तेव्हा पण आलो ना, हॉटेल अशीच असतात लाईट वेट लावलेली. हां जरा लेफ्टला थांबूया का, कारण ती कमान जी होती ना ती मला मंदिराची वाट आठवते. कारण आम्ही तिथनंच आत घुसलेलो मंदिराजवळ. मग तेच म्हणतोय, मग आपण तिकडे ते मंदिराजवळ थांबवलं ना फीडबॅक करत. मी तेच म्हणतोय जरा महाकाल घ्या इथे इथून असं बरं पडेल ना साईडला. चला चला चला. नाही सरळ जाऊन लेफ्ट आहे. तेच म्हटलं तोच रोड पकडला. महाकाल मंदिर. काय बोलली ती? इथून 8 मिनिटावर आहे आपल्याला. हे नाही आहे, हे बघ इथं आहे श्री वृंदावन आहे. तुम्हाला बघू थांब पुढे जरा अजून जवळ, जेवढं जवळ असेल तेवढं. हा बघ कोल्हा बघ. हो आपल्या स्वागतासाठी. बघ हा आहे ना हॉटेल शिवम पॅलेस. इथे बघूया याचं अंडरग्राउंड पार्किंग पण दिसतं. हा रूम चांगले असतील, हा टेन्शन नाही. कुठे युटर्न मारतो इथं. त्या हॉटेलला विचारू ना, तिथं पार्किंग दिसलं मला त्यांचं. हां चालेल थांबा तिकडे. आम्ही 11:30ला उज्जैनला पोहोचलेलो, पण जवळजवळ तासभराच्या मेहनतीनंतर आम्हाला शेवटी मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर मला एक हॉटेल मिळालं आणि आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करतोय. सो उद्या सकाळी आम्ही महाकालचं दर्शन घेऊ. आज रात्रीचा जो कार्यक्रम होता तो आम्ही उद्यावर ढकलला आहे, कारण आम्हाला भस्म आरतीचं बुकिंग मिळालेलं नाही आहे आणि ते मिळणं इतकं इझी पण नाही आहे. सो उद्या आमचं महाकालचं दर्शन आणि बाकीचे लोकेशन्स जे मगाशी मी तुम्हाला सांगितले ते आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करू. लवकरच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.